पशुपालकांसाठी सध्या एक मोठा प्रश्न उभा राहिलाय की आपण जी महागडी रासायनिक जंतनाशकं वापरतोय ती आता पूर्वीसारखी काम का करत नाहीत. आणि याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा निसर्गाकडे जावं लागेल का? चला, आज या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधूया. कधीकधी असं वाटतं का की जी औषधं आपण वर्षानुवर्षे वापरत आलो आहोत ती आता जंतांवर तितकासा परिणाम करत नाहीत? जर असा अनुभव येत असेल तर काळजी करू नका. ही समस्या फक्त आपल्यालाच नाही, ही एक खूपच सामान्य गोष्ट झाली आहे आणि आज आपण त्यावरचा उपाय शोधणार आहोत. ही अडचण म्हणजे एक जागतिक जैविक संकट आहे. याला शास्त्रीय भाषेत अँथेल्मेंटिक रेझिस्टन्स असं म्हणतात. हे अगदी तसंच आहे जसं काही बॅक्टेरिया अँटीबायोटिक्सना दाद देत नाहीत, त्याचप्रमाणे जंत आता रासायनिक औषधांना सरवले आहेत, जणू काही ते सुपर बग बनले आहेत. त्यामुळे यात आपली काही चूक नाहीये, तर हे एक मोठं संकट आहे ज्याला आपल्याला सामोरं जायचं आहे. तर मग या सुपरबग्सना हरवायचं कसं? त्यासाठी सगळ्यात आधी आपला खरा शत्रू कोण आहे हे समजून घ्यावं लागेल. आणि गंमत म्हणजे तो शत्रू जनावराच्या पोटात नाही, तर आपलं जनावर जिथे चरतं त्या कुरणात लपलेलं आहे. कसं? चला तेच पाहूया. आता हे बघा, हे एक धक्कादायक सत्य आहे. आपल्याला फक्त 10% समस्या दिसते, म्हणजे जी जनावराच्या पोटात आहे. पण खरी म्हणजे तब्बल 90% समस्या तर कुरणामध्ये अंडी आणि अळ्यांच्या रूपात लपलेली असते, जी आपल्याला दिसतच नाही. हे जीवनचक्र सतत सुरू राहतं. जनावरं शेणातून जंतांची अंडी बाहेर टाकतात, त्यातून अळ्या तयार होऊन गवतावर येतात आणि जनावरं तेच गवत खाऊन पुन्हा संक्रमित होतात. म्हणजे आपलं कुरणच संसर्गाचं मुख्य केंद्र बनतं. हे एक दुष्टचक्र वाटते नाही का? पण चांगली गोष्ट ही आहे की याला तोडण्याचा मार्ग आहे. आता जर लढाईचं मैदान कुरण असेल तर आपल्याला तिथेच लढावं लागेल, बरोबर? म्हणजे फक्त रासायनिक औषधांवर अवलंबून न राहता कुरणाचं योग्य व्यवस्थापन हेच आपलं सर्वात शक्तिशाली शस्त्र ठरू शकतं. 3 आठवडे हा आकडा नीट लक्षात ठेवा, कारण एका अळीला अंड्यातून बाहेर पडून संसर्ग पसरवणाऱ्या मोठ्या जंतामध्ये बदलायला साधारणपणे इतकाच वेळ लागतो. जर आपण दर 3 आठवड्यांनी जनावरांना एका कुरणातून दुसऱ्या कुरणात फिरवत राहिलो तर आपण हे जीवनचक्र तोडू शकतो. आणि हा एक सोपा नियम. गवत खूप लहान होऊ देऊ नका. साधारण 10 ते 15 सेंटीमीटरची उंची राखली की आपली जनावरं गवताच्या वरच्या भागात चरतात, जिथे जंतांच्या अळ्या कमी असतात. म्हणजे ती सुरक्षित राहतात. ही तर एक अफलातून कल्पना आहे. बघा, गुरांना होणारे जंत मेंढ्यांना होत नाहीत. त्यामुळे गुरांनी चरलेल्या कुरणात जर आपण मेंढ्यांना चरायला सोडलं तर त्या गुरांच्या जंतांच्या अळ्या खाऊन टाकतात आणि कुरण अक्षरशः स्वच्छ करतात. म्हणजे त्या एका जैविक व्हॅक्यूम क्लीनरसारखंच काम करतात. कुरणातील शेण पसरवणं फायद्याचं ठरू शकतं, पण फक्त योग्य वेळीच. थोडक्यात सांगायचं तर वेळच सगळ्यात महत्त्वाची आहे. कडक उन्हाळ्यात शेण पसरवलं तर अळ्या मरतात, पण तेच जर पावसाळ्यात किंवा दमट वातावरणात केलं तर अळ्या सगळीकडे पसरतात आणि धोका वाढतो. कुर्ण व्यवस्थापनाच्या जोडीला निसर्गाने आपल्याला स्वतःचं एक औषधालय दिलंय. ही साधनं मुख्य उपायांची जागा घेत नाहीत, पण एक शक्तिशाली आधार म्हणून नक्कीच काम करतात. डायटोमेशियस अर्थबद्दल आपण खूप ऐकलं असेल. एक नैसर्गिक जंतनाशक म्हणून ते खूप प्रसिद्ध आहे. पण ते खरंच काम करतं का? चला, यामागचं सत्य काय आहे ते जाणून घेऊया. सिद्धांत असा आहे की या पावडरचे सूक्ष्म धारदार कण जंतांना कापून मारतात. पण खरं सांगायचं तर जनावरांच्या पोटातील ओल्या आणि चिकट वातावरणात हे कण पूर्णपणे निष्प्रभ ठरतात. अनेक वैज्ञानिक अभ्यासांमध्ये याचा कोणताही ठोस फायदा दिसून आलेला नाहीये. याउलट पपईच्या बिया हा एक अत्यंत प्रभावी पारंपरिक उपाय आहे. यामध्ये पपेन नावाचं एक एन्झाईम असतं. आता विचार करा, हे एन्झाईम जंतांच्या संरक्षक कवचाला अक्षरशः पचवून टाकतं, ज्यामुळे जंत कमजोर होतात आणि मरतात. पण एक अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर सूचना आहे. पपईच्या बियांमुळे गर्भपात होऊ शकतो. त्यामुळे गाभण गायींना त्या चुकूनही देऊ नयेत. ह्याचा वापर करताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे. याशिवाय कडुनिंब, लसूण आणि भोपळ्याच्या बिया यांसारखे इतरही पर्याय आहेत. कडुनिंब जंतांची वाढ थांबवतं. लसणामुळे जंतांच्या शरीरातील एन्झाईम्सचं काम थांबतं, पण जास्त प्रमाणात दिल्यास रक्तावर परिणाम होऊ शकतो. आणि भोपळ्याच्या बिया टेपवोमवर जास्त प्रभावी आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कोणताही नैसर्गिक उपाय तेव्हाच चांगलं काम करतो जेव्हा जनावराचं आरोग्य उत्तम असतं.
चांगल्या पोषणाशिवाय, विशेषतः प्रथिनांशिवाय जनावर परजीवींविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती तयार करू शकत नाही. त्यामुळे योग्य आहार हाच प्रतिकारशक्तीचा खरा पाया आहे. हे एक अनोखं साधन आहे जे पोषण आणि जंतनाशक या दोन्हींचं काम करतं. ही एक गोळी असते जी पोटात हळूहळू विरघळते आणि तांब्याचे कण सोडते. हे कण विशेषतः हेमॉन्कस नावाच्या रक्तपिपासू जंतांसाठी अत्यंत विषारी ठरतात. आता आपण एका अशा जैविक नियंत्रणाबद्दल बोलूया जे भविष्यात खूप महत्त्वाचं ठरू शकतं. हा निसर्गाचा एक छोटासा पण अत्यंत शक्तिशाली शिकारी आहे. ही डिडिंगटोनिया फ्लॅग्रन्स नावाची एक बुरशी आहे. गंमत अशी की तिचे बीजाणू जनावरांना खाऊ घातल्यावर ते न पचता थेट शेणातून बाहेर येतात. मग शेणामध्ये ही बुरशी वाढते आणि सूक्ष्म चिकट जाळी तयार करते. शेणातील जंतांच्या अळ्या या जाळ्यात अडकतात आणि बुरशी त्यांना खाऊन टाकते. आणि याचा परिणाम? तो तर आश्चर्यकारक आहे. ही बुरशी कुरणातील संसर्गजन्य अळ्यांची संख्या तब्बल 80 ते 90% कमी करू शकते. म्हणजे समस्येला तिच्या उगमापाशीच रोखण्यासारखं आहे हे. तर मग या सगळ्या शक्तिशाली साधनांना एकत्र कसं आणायचं? चला, या सगळ्याचा वापर करून एक एकात्मिक मास्टर प्लॅन कसा बनवायचा ते पाहूया. ही आहे आपली अंतिम कृती योजना. सगळ्यात पहिलं, अंदाज न लावता शेणाची चाचणी करा. दुसरं, फक्त अशक्त किंवा आजारी जनावरांवरच उपचार करा. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुरण व्यवस्थापनाला प्राधान्य द्या. चौथं, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वनस्पती आणि पोषणाचा आधार घ्या. आणि पाचवं, कुरण स्वच्छ ठेवण्यासाठी बुरशीसारख्या जैविक नियंत्रणाचा वापर करा. आणि शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे की या समस्येचं खरं उत्तर भविष्यात आणखी शक्तिशाली रसायनं शोधण्यात आहे की निसर्गाच्या नियमांना समजून घेऊन एक अधिक हुशार आणि एकात्मिक प्रणाली तयार करण्यात आहे. निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे.